सबस्क्राईब करा. तू करतोस का नाही? घंटा दाबा. राम मंडळी, स्वागत तुमचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी आज पहिल्यांदा माझ्या हाताने चहा पहिल्यांदा म्हणजे पहिलं बरेचशे वेळेस करून पिलाय, पण आता म्हणजे अशात कसं कंटिन्यू आईच करून देते. पण आज आमची आई गेली बाहेर लग्नाला, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टीला उशीर झालाय. मला झोपीतून उठायला बी मी आज खूप उशिरा उठलो. रोज आई उठवते लवकर. आज चहा करायला गेलो तर एवढं भरून झालाय, चहा फुलपात्र भरून झालाय. थोडा बहुत ऊन बाकीचा ठेवून जावं. चला म्हणलं आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करावं. मस्त आवरलोय, आता मी रेडी झालोय, दुकानकडे जायचंय. बंधू आमचे वाटच बघायला. चला म्हणजे नेमकं आजच्या दिवसामध्ये काय मजा होतो. आमच्या मात्र एक बिल्डिंगचे जागृत नागरिक भेटले आम्हाला, जे बंद पडलेले आमच्या मोटरीचं काम 6 महिने का वर्ष झालं आमच्या भाऊनं करून घेतले बघा. भाऊ धन्यवाद भाऊ. वेलकम टू लक्ष्मण मोहिते ब्लॉग. एक नंबर. हां त्या भाऊनं करून घेतले. मग चला म्हणलं एक बार भाऊला भेटून घ्या. भाऊ येऊ का भाऊ? या भाऊ या. हां तर आहे का सरजीला घेऊन आलेत काम करायला. घ्या करून काम. नक्की नक्की हां नक्की नक्की. हां चला मग आम्ही जातो दुकानकडे. बंधूला वाट लावून पाठवून द्यायचे अजून आपल्याला, त्याच्यामुळे आपण लवकर जाऊया, नाहीतर आपले हेच काम संपायचं नाही. तर मी दुकानात पोहोचलो. भैया एक कस्टमर करायला था. चला म्हणलं आता भैया काय करते बघू. आपण त्याला नाही जमलं आपण करू. आणि ते कस्टमर झाले की लगेच एक माझ्या हातावर एक कस्टमर आलं. भैया घराकडे गेला होता जेवण वगैरे करून येण्यासाठी. मग चला म्हणलं आपण एक गिऱ्हाईक करावं. मग ह्यांना मी पर्स दिल्या आणि त्यानंतर लागलो कामाला. तेवढ्यात भैया आला. जेवण वगैरे पोटभर झालं. म्हणला चला म्हणलं लागा कामाला. बघ मी बरंचसं पेंडिंग कामं जे होते ते सगळे पेंडिंग कामं करून घ्या म्हणले. आज असे हे दोघंच आहेत दुकानामध्ये, कामाचं लोड भरपूर असतं आहे. चला म्हणलं मग सगळे छोटे मोठे कामं उरकून घेतले आपण दुकानामधले. चला आता लागली भूक, वाजले 2. जाऊ म्हणलं घराकडे जेवायला. आपण दुकानात भयाला बसवलंय, आपण निघालो जेवण करायला. चला तर आज जेवणासाठी तर काय आहे ना का भेंडीन चपात्याच करून गेली होती. गडबड होती, लग्नाला जायची. चला म्हणलं जेवढं केले तेवढं तर पोटभर जेवण करून जावं दुकानकडे. आज आराम पण करता येत नाही, कारण भया एकटाच आहे दुकानात, त्यामुळे जाणं गरजेचं आहे. तर 5 वाजलेत मित्रांनो, आणि कामाच्या ह्याच्यात विसरून गेलो. तर कालचा व्हिडिओ पण मला एडिट करायचा आहे. आणि इकडे बघा हो का सामान बी असंच आहे, पण आता भया लावून घेईल. चला म्हणलं आपण एक कालचा व्हिडिओ आता एडिट करून घ्यावं. तोपर्यंत काम बंद केले आपण आणि आता लागलोय आपण एडिटिंगला. दुकान असल्यामुळे सगळ्यात मोठी परेशानी सांगतो, घरी आमच्या कोण राहत नाही. तर जे कपडे आम्ही लॉन्ड्रीला वगैरे टाकतो ते घरी डिलिव्हरी व्हायच्या ऐवजी दुकानात डिलिव्हरी होते. तेव्हा इथं आणून देते, मग आम्हाला इथून उचलून न्यावं लागतंय घराकडे डबल इस्त्रीचे कपडे. आत्ता इस्त्रीचे कपडे आले होते, चला म्हणलं घेऊन ठेवूयात. तर हे डॉक्टर मॅडम आहेत, जे आपल्या दुकानचे म्हणजे आपले कस्टमर आहेत रेग्युलर. आमच्या आईच्या मैत्रीण पण आहेत. तर त्यांनी म्हणले जर आमच्या ॲडव्हर्टायझिंगचे पॉम्पलेट आहे, तर नेमकं कशाचं आहे काय नाही ते ॲडव्हर्टायझिंगचं लावायचं. म्हणलं लावून टाका आपल्या दुकानामध्ये. एखादं कस्टमर बघितलं आणि तुमच्याकडे आलं तर तेवढंच चला तुमचं. तर बघा तुम्हाला पण दिसत असलं तर मी जरा जवळ जाऊन दाखवतो. दाखव कुठला आहे मुळवेच. नाव सांग. विवेक. कितीला आहेस? 7वी. शाळा परिमल. सर आहेत ना काही मी 50 का चालते. सांग इकडे फॉलो करा, सबस्क्राईब करा. फॉलो करा, सबस्क्राईब करा. तू करतोस का नाही? घंटा दाबा. डेंजर आहेत पोर. चला बारक्या सोबत मस्ती करून निघालो घराकडे. मस्तपैकी व्हिडिओचं झाले, थोडंसं काम राहिले बाकी आपलं, घरी जाऊन करू आणि जरा फ्रेश बी होऊन येऊ. तर दुकानातून आलोच तर मला खबर आली की आई बाबा पण येऊ लागलेत. हे बघा कशी एंट्री घेतली नंबर 1 मध्ये. तर दोघं पण आलेत लग्नावरून. चला म्हणलं कुठं दौरा मारलेत काय नाही, जरा आईला घरामध्ये जाऊन विचारा. लग्नाला कुठे गेलतीस ग? कुठे गेलतीस? आपण काय सांगितलीस तू? शिरूरला म्हणली की रे. कुठं आहे म्हणल्यावर काय म्हणलीस? तुझ्या नाकात. बघा बघा कसली खतरनाक गजब बेइज्जती है हमारी.
क्या किस्मत पाई है हमने और ये क्या पूछ लिया हमने इनसे. अरे बाप रे. आईनं तर बेइज्जती केली. आलो दुकान बंद केलं. तेजसला वगैरे म्हणलं तुम्ही जावा बाहेर, मला जरा काम आहे, मला जायचं म्हणलं का ऑफिसमध्ये. आणि मी घरी जाऊन आवरून आलो ऑफिसमध्ये, तर बघा अशी गर्दी पडली होती, भयानक अशी गर्दी. मग वाट बघून आपलं सगळं काम ऑफिसमधल्या उरकलो. हा मित्रांनो, मस्त माझं ऑफिसमधलं काम झालं. जरा जास्तच गर्दी होती ऑफिसमध्ये. लवकर दुकान मीटिंग कसं काम झालं आपलं. आता निघालो आपण घराकडे. चला तर मग मस्त चलत्या गाडीवरती उडत्या काय उडत्या पक्षी असावा बघत रात्री आपण आजचा व्हिडिओ एंड करूयात. भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.